रत्नागिरी जिल्ह्यामधून मनसेचे असंख्य कार्यकर्ते उद्या जो आहे तो या ठिकाणी मुंबईमध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत आणि त्या अनुषंगानं सध्या मनसेकडून किंवा या भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी जोरदार शक्तीप्रदर्शन या ठिकाणी करण्यात येत आहे। बघू शकता की जवळपास 70 ते 80 गाड्यांचा ताफा हा रत्नागिरीतून पक्षप्रवेशासाठी निघालेला पाहायला मिळतो आहे। मनसेचे नेते वैभव खेडेकर, त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदर्यकर आणि शहर अध्यक्ष यांच्यासह असंख्य कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे। कोकणातले नितेश राणे, त्याच पद्धतीने नारायण राणे हे देखील या सोहळ्यासाठी उपस्थित राहतील। तुम्ही बघू शकता की मोठ्या संख्येने सध्या 70 ते 80 गाड्या या मुंबईच्या दिशेने या ठिकाणी निघालेल्या आहेत। या गाड्या खेडमध्ये वैभव खेडेकर यांच्या ताफ्याला या ठिकाणी जॉईन होतील आणि हा जो पक्षप्रवेशासाठी आहे त्या दृष्टीने सध्या मनसे जे आहेत मनसेच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे। साहेब काय सांगाल, जोरदार शक्तीप्रदर्शन, उद्या भाजपमध्ये प्रवेश? 100% उद्या शक्ती प्रदर्शन नाहीत, पण काही कार्यकर्त्यांचा मिळून पक्षप्रवेश आहे। आपल्या दक्षिण रत्नागिरीतून 50 ते 60 गाड्या असतील आणि इतर सगळ्या मिळून चिपळूण असेल, खेड असेल, रायगड असेल आणि खोपोली, खारघर पर्यंतच्या गाड्या जवळजवळ 300 ते 350 गाड्यांपेक्षा जास्त असतील। नक्कीच या ठिकाणी जोरदार असं शक्तीप्रदर्शन या ठिकाणी केलं जात आहे। उद्या याच कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये या ठिकाणी पक्षप्रवेश होणार आहे आणि एक प्रकारे भाजप कोकणामधून या ठिकाणी मनसेला दे धक्का या ठिकाणी देताना पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।